MHT CET एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का, असा भरपूर विद्यार्थ्यांनी मला डाऊट विचारला. तर विद्यार्थी मित्रांनो, MHT CET एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग अजून तरी नाहीये, जशी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नीट एक्झाममध्ये बघायला मिळते. आपल्या CET मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्याच्यामुळे बिंदास्त राहा. आलेले सर्व क्वेश्चन जरी तुम्ही सोडवले आणि सर्व जरी चुकले तरी तुमचा स्कोर निगेटिव्ह होणार नाही. स्कोर निगेटिव्ह होणार नाही, तयारी व्यवस्थित व्हावी यासाठीच माझं जे ऍप्लिकेशन आहे दिगंबर माळी, या ऍप्लिकेशनवरती ऑलरेडी आपण बायोलॉजी सब्जेक्टसाठी क्रॅश कोर्स घेतो. कारण की बायोलॉजी ज्या विद्यार्थ्यांचा PCB ग्रुप असतो, 200 मार्काचा पेपर तुम्ही जर दिला तर त्यात 100 मार्क्स हे बायोलॉजीला आहे. 50% वेटेज आहे बायोचं. आणि जर बायोला स्कोर चांगला आला तर तुमचा ओव्हरऑल स्कोर चांगला येतो. याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेले होते, शॉर्ट्स बनवलेले होते, तुम्ही कदाचित ते बघितले असतील. तर बेटा तुम्ही या नंबरवरती मला तुमचा डाऊटही टाकू शकता. आणि जर कोर्स जॉईन करायचा असेल तर मला CET एक्झाम असा मेसेज नक्की करा. मी तुम्हाला आपल्या कोर्सेसच्या सर्व लिंक्स टाकून देईल. कोर्स कसा घ्यायचा, कोर्समधले लेक्चर कसे बघायचे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला कोर्स हा लाईव्ह आहे, ज्यात आपण CETची थेरी ही जसं मी तुमच्याशी आता मातृभाषेमध्ये बोलतोय मराठीमध्ये तशाच पद्धतीने समजावून सांगितलेली आहे. तुमच्यासोबत माझी फ्रिक्वेन्सी नक्की मॅच होईल आणि स्कोर पण चांगला येईल. ज्या पद्धतीने MHT CETची एक्झाम होते ना, त्या पद्धतीनेच आपल्या कोर्समध्ये मी लाईव्ह मॉक टेस्ट तुमच्यासाठी ऑलरेडी सेट करून ठेवलेले आहे. तुम्हाला येऊन फक्त ते सोडवायचे आहे. कोर्स नक्की जॉईन करा. तुम्ही जर आपला हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल, सबस्क्राईब करायचंय. इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो करायचंय, लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अपकमिंग MHT CET साठी ऑल द बेस्ट.